नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मिठू आश्रमातून पळून गेल्यामुळे श्वेता, पल्लरी, तेजा, प्रेरणा सगळ्याच जणी आता चिंता करू लागतात. तेव्हा श्वेता म्हणू लागते की मला एक समजत नाहीये, मिठू आपल्यापासून तोंड लपवत का फिरतीये? काय प्रॉब्लेम असू शकतो? तिच्यासारखी एवढी ऍक्टिव्ह आणि बडबड करणारी मुलगी अशी का वागत असेल? तेव्हा प्रेरणा म्हणते आपण एवढ्या परक्या झालो आहोत का तिच्यासाठी? तेव्हा तेजा म्हणू लागते की मिठूसारखी मुलगी जी कधीही शांत बसू शकणार नाही, ती मुलगी अशी का करत असेल? त्यावर श्वेता म्हणते मला तरी असं वाटतंय की तिच्या लाईफमध्ये मेजर प्रॉब्लेम झालेला असणार आणि त्यामुळेच तिला आपल्याला फेस करायचं नाहीये. आता श्वेता म्हणू लागते मिठूनी माती तर खाल्ली नसेल ना? तेव्हा वल्लरी म्हणते की आपण फक्त आता तर्कवितर्क लावू शकतो, पण खरं कारण हे तिला भेटल्यानंतरच समजेल. आता फक्त महत्वाचं हे आहे की आपण तिला शोधून काढणं. तेव्हा तेजा म्हणते पण आपण कुठे शोधणार? ती तिच्या आई वडिलांकडे म्हणजे साताऱ्याला गेली तर नसेल ना? तेव्हा वल्लरी म्हणू लागते की मिठूताई जिथे जिथे जाण्याची शक्यता आहे आपण तिथे तिथे आधी शोधून काढूया. पहिली गोष्ट म्हणजे बुलबुल बाग. आता सगळ्यांनाच ही गोष्ट पटलेली असते, त्यामुळे आता सगळ्याच जणी मिठूला बुलबुल बागेत शोधण्यासाठी निघतात. आता इकडे इंदुमती मिठूला म्हणत असते की तुझा दरवाजा बडवून काहीही उपयोग नाहीये. त्यावर मिठू विचारते की असं का? त्यावर ती सांगते की कारण इथे कुणीच राहत नाही. तुला माहित नाही का, वल्लरी खूप मोठी वकील झालीये, त्यामुळे तिने खूप मोठा बंगला घेतलाय आणि तिने त्या बंगल्यामध्ये मला सुद्धा राहायला जागा दिली नाही, त्यामुळे बिचारी आपली या खुराड्यातच राहते. या गोष्टीवर मिठूचा विश्वास बसत नसतो, त्यामुळे ती इंदुमतीला म्हणू लागते की नाही वल्लरी असं करू शकत नाही. त्यावर इंदुमती म्हणते की तू गेल्यानंतर सगळंच बदललं. आता मिठू तेजाबद्दल विचारू लागते की तेजा कुठे आहे, मला तेजाला भेटायचंय. त्यावर इंदुमती म्हणते की तेजा तर दुसऱ्या देशात गेलीये. असं म्हणत ती विचार करू लागते की कोणतं नाव बरं त्या देशाचं. असं म्हणत ती म्हणते की तेजा सिंगापूरला गेलीये. तेव्हा मिठू म्हणू लागते की मला आता श्वेता आणि प्रेरणाला भेटायचंय, सांगा ना मला त्या कुठे आहेत? त्यावर इंदुमती म्हणते बिचारा प्रेरणाला तिच्या नवऱ्याने सोडून दिलं, तिची काडीमोड झालीये. ऐकल्यानंतर आता मिठूला मोठा धक्का बसतो आणि ती म्हणू लागते की अजित भाऊजी असं करणं शक्य नाहीये. त्यावर इंदुमती म्हणते की हो हेच खरं आहे. आणि इंदुमती श्वेताबद्दल सांगू लागते की तुझी श्वेता या जगातच नाहीये. हे ऐकल्यानंतर आता मिठूला खूप मोठा धक्का बसलेला असतो, त्यामुळे ती आता इंदुमतीला म्हणू लागते की काकू सांगा ना हे खोटं आहे, असं काहीही नाहीये. त्यावर इंदुमती मुद्दामच रडायचं नाटक करू लागते आणि म्हणते तुला तर माहीतच आहे की श्वेताचा स्वभाव कसा होता, ती कधीही काहीही करायची, त्यामुळे तिने गळफास घेऊन जीव दिला. हे ऐकल्यावर मिठू आता खूप रडू लागते. आता इकडे वल्लरी, तेजा, प्रेरणा आणि श्वेता बुलबुल बागेत परत आलेल्या असतात. त्याच वेळी आता मिठू बुलबुल बागेच्या बाहेर पडते. जाता जाता मिठू परत एकदा मागे वळून बघते, तेव्हा तिला वरती लावलेला आकाश कंदील दिसतो आणि त्यावरती लावलेले त्यांचे फोटो. ते बघितल्यानंतर आता मिठूला खूप आनंद होतो आणि ती म्हणते याचा अर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणी इथेच आहे. तेव्हा मिठू सगळ्यांना जोरजोरात आवाज देऊ लागते. श्वेता, तेजा, प्रेरणादी, वल्लरी. मिठूचा आवाज ऐकल्यानंतर सगळ्याच पळत येतात आणि मिठूला बघून त्यांना खूप आनंद झालेला असतो. आता मिठू इकडे इंदुमतीकडे बघू लागते. तितक्यात सगळ्याच जणी आता खाली येतात आणि मिठूला मिठी मारतात. आता सगळ्यांचे एकावर एक प्रश्न सुरू होतात की मिठू तू कुठे गेली होतीस, आम्हाला तू फोन का नाही केलास, आम्ही तुला किती मिस केलं, तुझ्या आई वडिलांनी सुद्धा तुझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही, तू असं का वागलीस? तेव्हा मिठू आता कान पकडून सगळ्यांची माफी मागू लागते आणि म्हणते की खरंच मी चुकले. आता गेल्या काही वर्षात मिठू बरोबर काय झालं हे ती सांगू लागते. ती सांगते की हर्षितशी भांडण करून मी तुम्हाला सगळ्यांना सोडून इथून गेले. त्यावेळीच मी ठरवलं होतं की मी आता परत आल्यानंतर खूप मोठी हिरोईन बनलेली असेल, त्यामुळे मी ऑडिशनचा सपाटा लावला, वेगवेगळ्या प्रोडक्शन हॉलला भेट दिलं, वेगवेगळ्या डायरेक्टरशी कॉन्टॅक्ट केलं. सगळे मला समोर छान म्हणत होते की तुझी ऍक्टिंग खूप छान आहे, पण मला काम कोणी देत नव्हतं, त्यामुळे मला फ्रस्ट्रेशन येऊ लागलं आणि त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. पुढे ती म्हणते की ज्यावेळी मला कळालं की ऍक्टिंग ही माझ्यासाठी नाहीच आहे, आता आपण हिरोईन बनू शकणार नाही, तेव्हा मी आश्रमात जाण्याचं ठरवलं. आता सगळ्याच जण तिला विचारू लागतात की तुझ्यासोबत एवढं सगळं झालं पण तू आम्हाला का नाही काही सांगितलं?
त्यावर मिठू म्हणते की कशी सांगणार होते, कारण तुम्ही सगळ्याच जणी सक्सेसफुल होतात. वल्लरी मोठी वकील बनली. प्रेरणादीचा स्वतःचा कॅफे होता, त्यामुळे ती मोठी बिझनेस वुमॅन बनली. आता ती तेजाला म्हणते तू तर पूर्वीपासून सक्सेसफुल होतीस. श्वेतानेही तिचे म्युझिकचे क्लासेस सुरू केले होते आणि मी काहीच नव्हते, मी फक्त लूजर होते. त्यामुळेच मी विचार केला मी जर परत गेले तर सगळ्या जणी माझ्यावर हसतील. त्यामुळे मी आईबाबांकडेही न जाता सरळ आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथे गेल्यानंतर आश्रमातल्या छोट्या छोट्या मुलांना मी शिकवू लागले. त्यांना मी छान छान गोष्टी सांगू लागले आणि त्यामध्येच माझं मन रमत गेलं आणि मला ते सगळं छान वाटू लागलं. व श्वेता म्हणू लागते, मिठू तू जरा डोक्यावर पडलीयस का? तू असा विचारच का केला की आम्ही सगळ्या तुझ्यावर हसू? अगं आम्ही तुझ्या मैत्रिणी आहोत. आम्ही तुझ्यासोबत असं का वागू? आता तेजा मिठू जवळ येऊन म्हणू लागते की मिठू जे झालं ते झालं, सगळं विसरून जा. पण आता एक लक्षात ठेव, आम्हाला सोडून तू कुठेही जायचं नाहीयेस. आता खऱ्या अर्थाने आपल्या मैत्रीचं चित्र पूर्ण झालंय. तेव्हा वल्लरी म्हणते, हो मिठूताई, आता तुम्ही इथेच राहायचं आमच्यासोबत या घरात. आता खऱ्या अर्थाने आपली दिवाळी साजरी झालीये. आता मिठूच्या येण्याने सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. आता प्रेरणा तिला म्हणते की मी आज तुझ्या आवडीचं खायला बनवते. आता इकडे मिठू जेव्हा जाऊ लागते तेव्हा इंदुमती तिथे उभी असते. आता मिठू तिच्या जवळ येऊन म्हणू लागते की काकू तुम्ही अशा एकट्याच का उभ्या आहात? सगळ्यांना भेटायला वरती चला. आता इंदुमती जरा घाबरतेच. तेव्हा मिठू तिला म्हणते, खरं तर सगळंच बदललंय, जागा बदलल्या, सगळं काही बदललं, पण तुम्ही मात्र जशा होत्या तशाच आहात. त्यावेळीही तुम्ही भांडणं लावायच्या आणि आताही तुम्ही तेच करताय. पुढे ती म्हणते, पण तुम्ही माझ्याच मैत्रिणींबद्दल मला असं का सांगितलं? तेव्हा इंदुमती म्हणू लागते की मला तुझा राग आला होता, कारण तू कोणालाही न सांगता अशी निघून गेलीस. त्यावर मिठू म्हणते, पण जाऊ द्या, तुम्ही जरी असं वागलात ना तरी मला तुमचा राग आलेला नाहीये. हे ऐकल्यानंतर आता इंदुमतीला जरा आश्चर्यच वाटू लागतं. तेव्हा मिठू म्हणते, कारण मी राग, द्वेष, असूया या गोष्टींच्या पलीकडे गेली आहे. तर इंदुमती म्हणते की काय बोलतीयस तू हे? त्यावर मिठू म्हणू लागते की लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण माणसाने नेहमी गुलाबाच्या फुलासारखं व्हायचं असतं. असं जर केलं तर सगळेजण त्याच्याजवळ येतात, पण तुम्ही जर काटा बनलात तर सगळेजण काट्यासारखं त्याला बाजूला फेकून देतात. आता तुम्ही ठरवायचंय गुलाबाचं फूल व्हायचं की त्याचा काटा. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.